मित्र इसाक कुरेशी. मी आज आहे बघा इकडं. हे हायवे आहे 753 हायवे आणि ह्या हायवेवरून रात्रंदिवस मोठमोठाले वाहन चालू आहे. हा जो हायवे जालना ते पुलगावपर्यंत हा हायवे जातो. या हायवेला बुलढाणा जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, आणखी भरपूर जिल्हे. हे बघा हे जे तुम्हाला म्हणजे मोठमोठाले जे तुम्ही खड्डे पाहता, हे जे रायरी बायपास आहे, या रायरी बायपासचा हा जो रस्ता आहे तिकडं खडकपूर्णा जो पूल आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे, कारण की त्या पुलाचं काम चालू आहे. पण ते काम सुरू होऊन आज महिना झाला आणि महिना होऊन सुद्धा त्या पुलाचं काम आज पूर्ण होत नाही. आणि या पुलामुळं आज अशी कंडिशन चालू झालेली आहे की जे बेरिंगचे बसवण्याचं काम त्या पुलाचं होतं, ते बेरिंग जॉब लावल्यामुळं त्या कॉन्क्रीटला नुकसान होत आहे. त्याच्यामुळे सध्या ते स्थगित केलं आणि त्याच्यावर एक जॉईंट बसवून त्याच्यावर कॉन्क्रीटकरण करून त्याच्यावर सिमेंटचं एक डांबरचं पोट टाकणार आहे. आणि विषय सांगायचं तात्पर्य असा आहे की हा जो रस्ता आहे रायरीच्या बाजूचा जो बायपास रस्ता इतका खराब झालेला आहे. मी आता गाडी चालवतो आहे बघा, ही माझी टाटा एस गाडी आहे. आम्ही इकडं काही कामानिमित्त इकडं चाललेलं आहे रायरीवरून दुसऱ्याकडे. हे बघा तुम्ही, हे जे खड्डे दिसतात तुम्हाला, ते खड्डे असे आहे की गाडी चालवा कशी. ते समोरचा कॅमेरामॅन, समोरचा हा जो खड्डा आहे झूम करून दाखवा एकदा आमच्या प्रेक्षकांना. हे बघा हा जो खड्डा आहे, हा खड्डा असा भयंकर आहे की गाडी चालवा कशी हेच कळत नाही. आणि 4 व्हीलरवाल्या तर सोडा, जे 3 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, अशा लोकांना कॅमेरामॅन तिकडे दाखवा तुम्ही एकदा. हे माझे मित्र कॅमेरामॅन प्रथमेश वालटे माझ्यासोबत आहे. हे बघा, मी सांगून राहिलो त्यांना की हे बघा किती खड्डे, खतरनाक खड्डे. त्या रस्त्याचे जे नॅशनल हायवेचे अभियंता आहे नाईक साहेब व कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ अभियंता मिस्टर शुभम देशमुख साहेब, मी यांना वेळोवेळी तक्रार केली, फोन केला, तर ते सांगतायत की आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा रस्ता सुरू करू. म्हणजे तो कोणता रस्ता, पुलाचा रस्ता, त्याच्यावर डांबरची जॉईंट टाकू. पण मित्रांनो, आजची 1 तारीख असून सुद्धा हे बघा, 1 तारीख असून सुद्धा हे बघा, हे भाऊ चाललेले आहे बाईकवर यांच्या मिसेसला घेऊन. आज 1 तारीख असून सुद्धा कोणत्याच प्रकारची दखल अमरावती नॅशनल हायवेच्या विभागाने घेतलेली नाही. त्यामुळे या रस्त्यावर तुम्ही जर का झूम करून बघत असाल तर तिकडं अशी जी धूळ निर्माण झालेली आहे. या धुळीमुळं काय होतं की जे मोटरसायकलवर असणारे जे मित्र आहे, मोटरसायकल चालक यांना या धुळीचा खूप त्रास होतो. तर मी नॅशनल हायवेचे जे अभियंता असाल, नाईक साहेब असेल, शुभम देशमुख साहेब असेल, यांना माझी वेळोवेळी विनंती असते आणि वेळोवेळी मी यांना फोन करून कॉन्टॅक्ट करत असतो की साहेब तुम्ही या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करा. मी कालच्या माझ्या दैनिक दिव्य मराठी या पेपरला या रस्त्यासंदर्भात आणि पुलासंदर्भात दोन्ही विषय घेऊन बातमी टाकलेली आहे. तर मला कोणत्या अधिकाऱ्याने अजून कॉल वगैरे काही केला नाही संबंधित त्या विभागाच्या. पण मी एक सांगू इच्छितो शासनाला, जर का माझा व्हिडिओ जर का आणखीन कोण एखाद्या अधिकाऱ्यापर्यंत, मंत्र्यापर्यंत, आमदार खासदारपर्यंत गेला असेल, तिथले स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे यांचं काम आहे लक्ष देणे. कारण की माननीय आमदार मनोज गावंडे हे एकदा या रस्त्यावर आले होते आणि त्यांनी या रस्त्याची एकदा पाहणी केली होती. तेव्हापासून ते कदाचित या रस्त्यावरून आणखीन किती वेळेस गेले असेल हे त्यांना माहीत. पण आणि या आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना पण माझा व्हिडिओ जर का त्यांच्या माझ्या माध्यमातून आणखीन कोणापर्यंत जात असेल तर मी त्यांना विनंती करेल की ह्या रस्त्याची लवकरात लवकर आपल्या परीने आपण विल्हेवाट लावावी. आणि खडकपूर्णा मोठा पूल असेल आणि हा जो रायरी बायपास मार्ग असेल याची बी आपण दखल घ्यावी. आणि हा रस्ता सुरू जर का केला, म्हणजे सुरू आहे, पण जर का हा रस्ता जर का डांबरीकरण जर का झाला तर ह्या रस्त्यावरून वाहने सुरळीत चालत, जेणेकरून कोणताच अपघात होणार नाही. आज जर
का एखादा अपघात जर का घडला तर याला जबाबदार राहणार कोण? कोणते अधिकारी याचा बोजा उचलणार हे आपल्याला मी माझ्या माध्यमातून सांगतो. मित्रांनो, व्हिडिओ काढायचं तात्पर्य हे एकच आहे. हे बघा कसे खड्डाले आहे. हे खड्डे एका खड्ड्यात रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. कारण की अवघ्या ह्या 2 किलोमीटरसाठी आता तुम्ही बघत आहे, व्हिडिओ चालू झाला असेल तेव्हापासून तुम्ही 1 मिनिट चेक करून घ्या. ह्या 2 किलोमीटरसाठी किती टाईम लागतो याच्यामध्ये. आणि वेळोवेळी हे बघा, हे ट्रकसुद्धा याच्यामध्ये याचं काय झालेलं आहे, याची काय तांत्रिक अडचण झालेली आहे हे आम्हाला काय माहीत नाही. आणि हे तुम्ही बघता खड्ड्याच्या आणखीन बाजूला झूम करून दाखवा एकदा वळते साहेब. हे बघा खड्ड्याच्या बाजूलाच एक्झॅक्ट हे बघा कसं तिथं जे खाली तुम्ही दिसता हे बघता का तुम्ही खाली त्या खड्ड्याच्या खाली तिथं जर का एखादं वाहन तिथं दाखवा, तिथे त्या कोपऱ्यामध्ये तिथं जर का एखादं वाहन गेलं आणि कोणतं एखाद्या वाहनाची जर का टायर त्याच्या खाली जर का गेलं तर इथं म्हणजे एखादी ॲक्सिडेंट होण्याची फार बिलकुल काळजी आहे. हे बघा हे आमच्या ताई चाललेल्या गाडी जर का असे अपघात जर का घडत राहिले. हे बघा दाखवा त्यांना, बाकी साईडला दाखवा. जो खड्डा तुम्ही बघता त्या गाडीचा एखाद्या टायर जर का त्या खड्ड्यामध्ये जर का गेला तर मित्रांनो अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. तर मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नॅशनल हायवे असेल यांना एक सांगू इच्छितो की हा रस्ता तुम्ही लवकरात लवकर याचं डांबरीकरण करा. तर तुम्ही इकडं आणखून जे पूल बघत आहे तिकडं झूम करून पूल दाखवा वाटते. तो जो पूल तुम्हाला जे दिसत आहे त्या पुलावर एक डांबरचा कोट लवकर टाकला तर तो पूल आपल्याला वाहने घेण्यासाठी सुरळीत होईल. आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता आपल्याला त्या पुलाच्या कोटाच्या नंतर हा रस्ता एक आपल्याला दुरुस्त करून देणार आहे, त्याच्यावर डांबरचा कोट टाकणार आहे असं मला नाईक साहेबांनी, शुभम देशमुख यांच्याशी माझा काही दिवस अगोदर संपर्क झाला होता, त्यांनी मला सांगितलं आहे. तर मित्रांनो अशी गाडी चालवताना अशी फजिती होत आहे. पहिला गेअर दुसरा गेअर, पहिला गेअर दुसरा गेअर, तिसरा गेअरपर्यंत या रस्त्यावरून मी अजून कोणत्याच प्रकारे गेलेलो नाही. आणि तुम्ही बघता हे एवढे मोठमोठाले खड्डे, गाडीचा टायर खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता बघता तुम्ही. गाडी अशी बिलकुल अशी उड्या मारून राहिली जसं काय एखाद्या माकडांसारखी. बघा रस्ता किती खतरनाक आहे. आणि या रस्त्यावरून गाडी चालवणं इतकं खूप कठीण आहे. आणि मला तिकडून माझ्या गाडीमध्ये काही लोड आणायचे, पत्ता आणायचे, अँगल आणायचे वगैरे वगैरे, आणखी काहीतरी सामान आणायचं आहे. त्यामुळे मित्रांनो मी संबंधित अधिकारी असेल, कर्मचारी असेल, लोकप्रतिनिधी असेल यांनी ह्या रस्त्याकडे नव्हे तर जालनापासून फुलगावपर्यंत हा रस्ता पूर्ण जर का चौपदीकरण झाला तर या रस्त्यावर दळणवळण आणखी सुरळीत होईल. या रस्त्यावर जे छोटे मोठे व्यावसायिक आहे, हॉटेल असेल, पानटपरी असेल, सलून असेल, ढाबे असेल, चहाच्या टपऱ्या असेल, पानटपऱ्या असेल, आणखीन जे काय छोटे मोठे धंदे असेल ते ह्या रस्त्यावर चाललेले आहेत. आणि समृद्धी हायवे झाला तेव्हापासून हा रस्ता ट्रॅफिक खूप कमी झालेली आहे. तरी पण या रस्त्यावर अजून पण कितीतरी मोठमोठाले छोटे मोठाले गावं आहेत. आणि या गावावर छोटे मोठे व्यावसायिक आपलं पोट भरवणारे लोक आहेत. हा रस्ता जर का चौपदरीकरण झाला तर 100% ह्या रस्त्यावर बी पुन्हा तेच दिवस येईल जे दिवस समृद्धीच्या अगोदर होते. तर माझे संबंधित जे नॅशनल हायवेचे अभियंता असेल, त्यांचे कर्मचारी असेल, यांना मी एकच विनंती करतो की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावे, डागडुगी करावी. व खडकपूर्णाचा जो सर्वात मोठा जो पूल आहे खडकपूर्णा नदीवरचा, या पुलाला सुद्धा सुरळीत